नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत मंच या आमच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम अर्थात सुजान व्यक्ती आपला वेळ हा वाचन, ज्ञान आणि चर्चेमध्ये घालवतात. पण आजच्या डिजिटल युगात जिथे स्क्रीन टाइम वाढलाय आणि रील्सचा वेग वाढलाय तिथे आपली संस्कृती समृद्ध वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडते का हा प्रश्न आपल्या सर्वांसमोरच आहे. पुस्तके ही फक्त कागदाची पाने नसतात, तर तो विचारांचा, अनुभवांचा आणि संस्कृतीचा जिवंत ठेवा असतो. मग बदलत्या काळासोबत या वाचन संस्कृतीचे पुनर्जीवन कसे करता येईल, नव्या पिढीला पुन्हा एखाद्या पुस्तकाच्या पानांकडे कसे वळवता येईल आणि डिजिटल माध्यमांचाच वापर करून वाचनाची आवड कशी रुजवता येईल, याच अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर आज आपण जनमत मंच यावर सखोल चर्चा करणार आहोत. आणि आजच्या या भागात आपल्यासोबत उपस्थित आहेत लेखक श्री प्रथमेश मळईकर. चला तर मग आपण विचारांची देवाणघेवाण करूया, वाचनाची नवी चळवळ उभी करूया. थोडा मी लेखकाबद्दल विस्तृतमध्ये बोलतो. प्रथमेश मळईकर हे एक बँकर, लेखक आणि भारताच्या बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षक आहेत. संगणक अभियंता ही पदवी आणि विपणन व ऑपरेशन्स मध्ये MBA केलेले प्रथमेश गेल्या दशकाहून अधिक काळ भारतीय बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून रिटेल, क्रेडिट आणि वित्तीय सेवांमध्ये ते तज्ज्ञ आहेत. त्यांच्या या व्यावसायिक प्रवासाने त्यांना भारतातील मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा, संघर्ष आणि बदलत्या वास्तवाचा जवळून अनुभव दिला आहे आणि हेच अनुभव त्यांच्या लेखनातून वारंवार प्रतिबिंबित होतात. बँकिंग हा त्यांचा जॉब असला तरी साहित्य आणि सार्वजनिक विचार मंथन हाच त्यांचा खरा ध्यास राहिला आहे. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रथमेश हे राजकारण, समाज, संस्कृती, सामान्य मानवी भावना यांना सहानुभूतीपूर्वक घटनात्मक मूल्ये आणि सामाजिक जाणीव यावर आधारित दृष्टिकोनातून जोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी विविध साहित्य प्रकारांमध्ये अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये लव्हिंग आवर कॉन्स्टिट्यूशन हे वैचारिक अकाल्पनिक इट्स नॉन फिक्शन पुस्तक, लव्ह अँड सेडिशन हे आणि द 90s किड डायरी ऑफ द लॉस्ट जनरेशन या कादंबऱ्या, तसेच मेरी शायरी मेरा समाज हा हिंदुस्थानी कवितांचा संग्रह समाविष्ट आहे. त्यांची पुस्तके Amazon.in वर उपलब्ध आहेत. त्यांचे लेखन प्रामुख्याने घटनात्मकता, नैतिकता, सामाजिक सलोखा, अस्मिता, तरुण पिढी, प्रेम, असहमती आणि आधुनिक भारतातील मानवी मूल्यांवर आधारित राजकारणाचे महत्त्व या विषयाभोवती फिरते. त्यांचे असे मत आहे की साहित्याने आणि सार्वजनिक विचारांनी केवळ मनोरंजन न करता आत्मपरीक्षण आणि संवादालाही चालना दिली पाहिजे. हिस्ट्री विल बी काइंडर हे आता सध्या त्यांचं नवीन प्रकाशित होणारं जूनमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगचं हिस्ट्री विल बी काइंडर द लिगसी ऑफ डॉक्टर मनमोहन सिंग हे पुस्तक याच विश्वासातून साकारले आहे. सार्वजनिक नोंदी, भाषणे, संसदीय चर्चा, पुस्तके आणि ऐतिहासिक साहित्याचा सखोल संदर्भ घेऊन संकलित आणि संपादित केलेले पुस्तक भारताच्या अत्यंत संयमी परंतु परिवर्तनाचे पर्व घडवणाऱ्या एका महान नेत्याला दिलेली राजकीय मानवंदना आणि वैयक्तिक आदरांजली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून प्रथमेश यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या रूपातील प्रतिष्ठा, बुद्धिमत्ता, नम्रता आणि सर्वसमावेशक प्रशासनाचा वारसा दस्तऐवज रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः अशा काळात जिथे भपका आणि ध्रुवीकरणाचे राजकारण वरचढ ठरत आहे. लेखनाव्यतिरिक्त भारतातील उदयोन्मुख लेखकांसाठी अर्थपूर्ण सामाजिक भान जपणारे आणि सुलभ साहित्य उपलब्ध करून देणारे एक स्वतंत्र प्रकाशन व्यासपीठ, पब्लिशिंग प्लॅटफॉर्म उभारण्याचे त्यांचे एक स्वप्न आहे. नमस्कार. नमस्कार. प्रथमेशजी, आपण आता आपल्या प्रश्न उत्तराकडे वळूया. वाचन संस्कृती संदर्भातले आपले हे पॉडकास्ट आहे. आजच्या काळात वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे असे तुम्हाला वाटते का? काही अर्थाने खरं पण आहे, कारण आपण बघतो आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल किंवा जरी ऑफिसमध्ये असो तेव्हा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवरच जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत वाचनाकडे वळणं थोडं कठीण होत चाललेलं. बरोबर. तसंच परत जो आपला फ्री टाइम जो असतो तो एका काळात आपण वाचनासाठी काढत होतो. बरोबर. आता बाकीचे डिस्ट्रॅक्शन पण वाढले असल्यामुळे तो आपला वाचनावरचा फोकस थोडा उडालेला दिसत आहे.
मग आपण ही वाचन संस्कृती कशी पुनर्जीवित करू शकतो? वाचन आता डिजिटल मीडियाचं युग आहे, त्यामुळे आपल्याला डिजिटल माध्यमांचीच मदत घ्यावी लागणार आहे. यासाठी आपण जर बघू आता जसं समाज माध्यम आहेत, समाज माध्यमाच्या त्यांच्या थ्रू आपण पुस्तकांचं हे करू शकतो, म्हणजे त्यांना प्रमोट करू शकतो वितरण करू शकतो आणि पुस्तकांबद्दल माहिती पुरवू शकतो, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचावी. त्यासाठी आपण याच डिजिटल आणि समाज माध्यमांचा उपयोग करू शकतो. त्यांनी अवेअरनेस क्रिएट होईल वाचकांमध्ये आणि पुन्हा त्यांना पुस्तक उचलावं असं वाटेल. डिजिटल माध्यमे वाचन संस्कृतीसाठी धोका आहेत का असं तुम्हाला वाटतं? धोका तर नाहीये, पण डिस्ट्रॅक्शन असू शकतं, की म्हणजे जेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करता तेव्हा बरेच ऍप्स असतात, जे गेमिंग ऍप्स असू दे किंवा सोशल मीडिया असू दे, तर हे तुम्हाला कुठेतरी तुमच्या पर्पज पासून डेव्हिएट करू शकतं. पण त्याला आपण पूरकतेनं वापर केला तर ते सुद्धा आपल्याला फायद्याचं होऊ शकतं. आपण म्हणजे तेच माध्यमांचा उपयोग करून जी आजची पिढी आहे त्यांना वाचनाकडे पण वळवू शकतो. उदाहरणार्थ ई बुक मध्ये आपण त्याचं वितरण करू शकतो. हो, बरोबर. ई बुक असू दे किंवा म्हणजे शॉर्ट जे क्लिप्स आपण बनवतो बुक, ते पुस्तकाविषयी माहिती देण्याचं. बरोबर आहे. त्यासाठी आपण जर रील्स काहीतरी लोक बघतात असते, जर पुस्तकांविषयी रील्स लोकांनी पाहिलं तर पुस्तकांकडे जाण्याचा त्यांचा कल वाढेल. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील वाचन संस्कृतीबद्दल तुमचे काय मत आहे? मातृभाषेतलं जे साहित्य आहे ते मला असं वाटतं की तो अभ्यासक्रमाचाच भाग असला पाहिजे. बरोबर. जसं आपलं मराठी साहित्य आहे, मराठी साहित्य हे सिलेबसचा पार्ट नाहीये अजूनही. ते फक्त खूप ब्रीफ मध्ये थोडक्यामध्ये एक विषय म्हणून तो येतो, मराठी विषय म्हणून येतो, त्यानंतर शालेय जीवनानंतर त्याचा विसर पडतो. तसं न होता तर अभ्यासक्रमात जर त्याची कंटिन्युटी राहिली तर मला वाटतं की हा जो आपल्याला जो आज क्रायसिस आहे, जो वाचनाचा जो खंड पडलेला आहे किंवा तो राहिला नसता जर त्याची कंटिन्युटी व्यवहारामध्ये पण ते आलं असतं. त्यामुळे त्याची कंटिन्युटी ब्रेक झाल्यामुळे आपल्याला हा चॅलेंज आजच्या जगामध्ये आलेला आहे. सोशल मीडिया आणि रील्सच्या युगात पुस्तके तरुणांना कशी आकर्षित करू शकतात असं आपल्याला वाटतं? तेच आपण जर जसे पुस्तकांचा जो रिव्ह्यू देतो आपण, बरोबर, कुठलं जे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे त्याच्याबद्दल याच माध्यमातून एक रील्स बनवून किंवा असा पॉडकास्ट करून किंवा कुठल्या ज्या लेखकाची वाचकांबरोबर भेट घडवून, बरोबर, याच्या माध्यमांचा उपयोग करून आपण डिजिटल मीडियम थ्रू पण आपण पुस्तकं प्रमोट करू शकतो. तुम्ही स्वतः एक लेखक आहात, लेखकाची समाजाप्रती काय जबाबदारी असते? लेखकाचं बेसिकली तुम्ही ज्या काळामध्ये जगता त्याचं डॉक्युमेंटेशन करणं त्याची प्रायमरी गरज आहे. की तो जो ज्या काळामध्ये मोठा होतो किंवा जो शिक्षण त्याचं ज्या काळामध्ये पूर्ण होतं, इनडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट त्याच्या लेखनावर पण होतच असतो. नक्कीच. त्यामुळे या कुठलंही पुस्तक जरी लिहिलं कुठल्याही लेखकाने, इनडायरेक्ट एक डॉक्युमेंटेशनच असतं त्या काळातलं. बरोबर. त्याच्यामुळे पुस्तक म्हणजे ज्या काळातली पुस्तक आहे ते इनडायरेक्ट रिफ्लेक्शन आहे तुमच्या समाजाचं. त्या समकालीन याच्या बरोबर सगळ्यांना माहिती होते. बरोबर. आणि आजचा समाज कसा आहे ते आजच्या पुस्तकातूनच जास्त समजते, जे 50 वर्षानंतर आपल्याला ते रेफर करता. लोकांनी त्यांच्या वाचनाची सुरुवात कुठून करावी असं वाटतं? पहिलं तर म्हणजे छोटी पुस्तकं, शॉर्ट स्टोरीज आहेत किंवा एकदम जर तुम्हाला माहिती काही विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यातही छोट्या पत्रिका असतात, असे शॉर्ट बुक्स वीकली म्हणा, जे छोटे पेपर वगैरे अशा रूपाने जर वाचनाची सुरुवात केली तर ती कंटिन्युटी नंतर पुढे एस्टॅब्लिश करता येईल तुम्हाला. वाचन संस्कृतीत प्रकाशक आणि लेखक यांच्यातील नाते किती महत्वाचे आहे? पहिलं तर जे लेखकाला जे लिहायचं आहे ते प्रकाशकांनी ते सगळं पब्लिश कुठेही फिल्टर न करता ते केलं पाहिजे. ते सगळ्यात मोठा चॅलेंज असतोच आहे. बरोबर आहे. बरेच लोकांना बरंच लिहायचंय पण ते त्यांना लिहिता येत नाही किंवा तो सामाजिक बंधन आहेत आणि तो प्लॅटफॉर्म त्यांना अवेलेबल करून दिला पाहिजे प्रकाशकांना. ही बरीच पुस्तकं जी पब्लिश होत नाहीत, म्हणजे जरी प्रकाशकाची जरी इच्छा असली तरी काही दबावामुळे पुस्तकं बाहेर येत नाहीत. खरं आहे. तर ते आपलं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपल्याला आहे, आपल्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून आपण पुस्तक लिखाणही केलं पाहिजे आणि पब्लिकेशन्सनी ते छापलंही पाहिजे. खरं आहे. त्याला संविधानिक पाठिंबाही आहे आपल्याला. खरं आहे. नक्कीच. AI आणि चॅट GPT सारखी साधने लेखक आणि वाचन संस्कृतीसाठी घातक आहेत का? नाहीये. हे आपल्याला हे पण माध्यम आहे.
आणि तुम्ही स्वतः या पब्लिकेशन सेक्टरमध्ये आहात, तुम्हाला माहिती की एडिटिंग हा खूप मोठा चॅलेंज challenge आहे आजच्या. तर हे एडिटिंग टूल्स एआय थ्रू आपल्याला खूप इझिली आपण म्हणजे ज्याला वापरू 6 शकतो. महिने लागत होते ते आज आपण एका महिन्यात ते काम करू करू शकतो. बरोबर, ते एआय मुळेच आपण करू शकतो. खरं तसंच रिसर्चचं कन्सॉलिडेशन करणं पण एआय थ्रू खूप सोपं झालेलं आहे. बरोबर तर ज्याच्यामुळे ज्यासाठी आपल्याला 2 असिस्टंट लागायचे, 3 म्हणजे कोणाला तरी आपल्याला रिक्वेस्ट करायला लागायची ह्याच्यावरचं आपल्याला रिसर्च करून द्या, त्याची बरोबर. परिस्थिती आज एआय मुळे कमी म्हणजे ते तो चॅलेंज एक ओव्हरकम झालेला आहे. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. शेवटी वाचन संस्कृतीबद्दल तुमचा काय संदेश आहे समाजाला? वाचनाची कंटिन्युइटी तर राहिली पाहिजे. आपण म्हणजे अभ्यास म्हणून तर वाचतच असतो. नक्कीच अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे ते म्हणजे अवांतर वाचन आपण म्हणतो. अवांतर वाचन, आणि जरी शिक्षण संपलं तरी वाचन सुटलं संपत नाही पाहिजे, थांबलं नाही नाही पाहिजे. ते पाहिजे. काही ना काही रूपाने आपण ते सुरू ठेवलं पाहिजे. ठेवलं पाहिजे. त्यानेच म्हणजे भाषा पण जी प्रगल्भ होते, प्रगल्भ होते आणि आपल्या ज्ञानात पण अजून भर पडते. बरोबर. पालकांनी लहानपणापासून मुलांमध्ये वाचनाची सवय कशी रुजवावी असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यावर एक म्हणजे मी युट्यूबवरच एक पॉडकास्ट किंवा काय असं कॉन्टेंटच बघत होतो. तर अहिल्यानगर जवळचं एक छोटं गाव आहे. बर, त्यांनी नो मोबाईल झोन म्हणून 30 दिवसाची 30 मिनिटं हे नो मोबाईल झोन म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे पालक स्वतः आणि मुलं, पालक असतील तर पालक हे न्यूजपेपर मॅगझिन वगैरे घेऊन बसतात, मुलं जे शाळेचा अभ्यास किंवा खूप गोष्टीची पुस्तकं घेऊन बसतात. आणि ग्रामपंचायतीने हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तिकडे. फार चांगली गोष्ट आहे, हो. चांगला उपक्रम आहे. हो, तर हे जर आपण लोकल लेवलला प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा असं काही प्रत्येक संस्थेने अप्लाय केलं, हो. शाळांनी संस्थांनी, तर निश्चितच त्यात फरक झाला. त्याच्यात फरक पडेल. ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्टची सध्या मोठी लाट आली आहे. पुस्तक ऐकणे हे ते वाचण्यासारखेच आहे असे तुम्हाला वाटते का? पुस्तक ऐकण्यातून थोडासा आपलं ते जो कॉन्टेंट आहे तो फिल्टर होऊ शकतो. बरोबर, म्हणजे पूर्ण 100% तुम्ही ते अब्झॉर्ब कराल असं नाहीये. बरोबर. पण एकदमच न वाचण्यापेक्षा ऑडिओ बुक हा कधी पण चांगला ऑल्टरनेटिव्ह. तुम्ही प्रवासात वाचू शकता, तुम्ही झोपायच्या आधी वाचू शकता. बरोबर. तुम्ही एकदमच फ्री टाइम तुमच्याकडे आहे आणि नुसतंच तुम्ही जर आराम करता तर आरामाच्या वेळेस तुम्ही वाचू शकता. बरोबर, तर म्हणजे ऐकू शकता. तर हा एक म्हणजे ऍडव्हान्टेजच आहे त्या ऑडिओचा. बर. पुस्तकांच्या वाढत्या किमती हा सामान्य वाचकांसाठी एक अडथळा आहे असे मानले जाते. पुस्तके अधिक सुलभ व परवडणारी कशी करता येतील? तर ह्याच्यात तर स्पॉन्सरशिपचा पण कुठला रोल आहे. स्वतःही काही जे व्यावसायिक आहेत त्यांनी स्वतः पुढे यावं, किंवा जसं जे आता जसे बुक कॅफेज वगैरे असतील, बरोबर आहे, त्यांनी जाहिराती वगैरे द्याव्या पुस्तकांना. बरोबर तर आहे. त्यांनी किंमत कमी होण्यास मदत होईल. नाही, गव्हर्नमेंटचा उपक्रम आहेत महाराष्ट्र राज्याचे असतील, भारतीय असतील, की ते काही पुस्तकं म्हणजे नवलेखकांना ते पहिल्या वर्षीच्या पहिल्या पुस्तकाला प्रमोशन देतात. ओके. जानेवारीच्या महिन्यात त्यांचा तो एक प्रोसेस असतो. तर ते आहे, परंतु तरी सुद्धा म्हणजे अजून त्या प्रमाणात म्हणजे मराठी पुस्तकं तेवढी दिसत नाहीयेत असं मला वाटतं. त्याच्यात तेच म्हणजे रीडर बेस पण थोडा डायल्यूट झालेला आहे. बरोबर, त्याच्यामुळे थोडा तो चॅलेंज राहीलच आपल्याला. आजकाल विक्रीच्या आकडेवारीत वैचारिक आणि सेल्फ हेल्प पुस्तकाचा दबदबा दिसतो. कादंबऱ्या किंवा कथा आपले महत्व गमावत आहेत असं तुम्हाला वाटतं का? आता तसं पाहिलं गेलं तर ओरिजिनल जे लेखन आहे ते कादंबऱ्यांमध्येच असतो. बरोबर आहे. तुम्ही नॉन फिक्शन तुम्ही कोणीतरी रिसर्च केला असतो, त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्याचं मटेरियल यूज करता. बरोबर आहे. तर त्यामध्ये म्हणजे सगळ्यात मोठा चॅलेंज ही कादंबरी लिहिण्यातच आहे खरं आजही. त्याच्यामुळे कादंबरी ही एम्पॅथेटिक रायटिंग ज्याला म्हणतो आपण, की जे संवेदनशीलता ज्याच्यातून आपण मानवी जीवनाची सगळं कव्हर करते. जी मूल्य आहेत मानवी जीवनाची ती आपण कादंबरीमध्ये जास्त प्रमाणात कव्हर करतो. पाहतो म्हणजे जे कॅरेक्टर असतं कॅरेक्टरचे वेगळे डेव्हलपमेंट होतात. त्या हिशोबाने कादंबरी लेखन हे चॅलेंजिंग आहे. आणि ते एआयच्या काळात पण ओरिजिनलच राहील. मला ते स्वतःच करायला लागेल. एआयची तुम्ही जास्त मदत नाही घेऊ शकत. खरंय. साहित्याला जागतिक स्तरावर नेण्यात अनुवादाची मोठी भूमिका असते. प्रादेशिक भारतीय भाषांमधील अनुवाद कसे सुधारता येतील? या सगळ्यात याच्यात आपल्याकडे ऑलरेडी ह्या गोष्टी झालेल्या आहेत की आदान प्रदान. तर रवींद्रनाथ टागोर असतील किंवा सत्यजित रेंची काही बंगाली साहित्य मराठीत आलेलं आहे, मराठी साहित्य हिंदीत गेलेलं आहे. हे सगळं ही प्रोसेस चालूच आहे. फक्त ही अजून मोठ्या प्रमाणात व्हावी. आणि म्हणजे जेव्हा पुस्तक पब्लिश होतानाच ते जर मल्टीलिंग्युअल आलं, बरोबर, तर ते जास्त वाईड म्हणजे त्याचा रीच जो आहे तो अजून खूप वाढू शकतो. जसं आता एक शिवाजी महाराजांबद्दलचा आहे, शिवाजी कोण होता, ही जे पुस्तक आहेत
ते किती भाषा सर्क्युलेट झालेलं आहे बऱ्याच लँग्वेज, 13-14 लँग्वेज मध्ये. त्याच्यामुळे तो एक इम्पॅक्ट वेगळा होतो. जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच मल्टीलिंग्युअल म्हणजे रायटर म्हणून किंवा पब्लिशर म्हणून पण तुम्हाला हल्ली मल्टीलिंग्युअल असणं गरजेचं आहे. बरोबर. तुमचा जो प्रेक्षक वर्ग किंवा बेस वाढू शकतो, बेस वाढवू शकतो, रीडर्स बेस वाढतो. रीडर्स बेस वाढतो. अनेक वाचक रीडर्स ब्लॉग वाचण्याची इच्छा असूनही लक्ष केंद्रित न होणे बद्दल तक्रार करतात. यावर मात करण्यासाठी तुमचा काय सल्ला आहे वाचकांना? यावेळेस ऑडिओ बुक्स आपल्याला उपयोगी पडू शकतात, की जेव्हा तुम्हाला जर वाचन म्हणजे जे पुस्तक बघून वाचण्यात जर तुम्हाला ताण येत असेल तर तुम्ही ऐकू शकता ऑडिओ फॉर्म मध्ये. किंवा ग्राफिक नॉवेल्स असतात, कॉमिक बुक्स असतात किंवा छोटे मॅगझिन्स असतात. तर याच्यानी म्हणजे थोडं आपण कमी रिलॅक्स होऊ शकतो, टेन्शन नाही. दिवाळी अंक आहेत, बरोबर. या सगळ्या गोष्टी म्हणजे काहीतरी हेवी रिडिंग करण्यापेक्षा काहीतरी लाईट हार्ट काहीतरी वाचून आपण तो काळ म्हणजे इझिली करू शकतो. म्हणजे त्या काळात पण वाचन होऊ शकतं. करेक्ट. ई कॉमर्स कंपन्यांसमोर स्वतंत्र पुस्तक विक्रेते टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांना वाचवणे का महत्वाचे आहे असं आपल्याला काय वाटतं आपल्याला याबद्दल? कारण जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे पुस्तकाचा, तुम्हाला पुस्तकाला हात लावून किंवा त्याची पानं पलटूनच तुम्हाला येतो, तो आनंद वेगळाच आहे. आनंद वेगळाच आहे. तो जो पर्सनलाइज एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला बुक स्टोअर मधूनच आजही मिळू शकतो. बरोबर. तो अमेझॉन आपल्याला देऊ शकत नाही किंवा अजून कुठला ई कॉमर्स माध्यम आपल्याला ते देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला 10 रुपये कमी डिस्काउंट मध्ये देतील. बरोबर. हा जो पर्सनलाइज एक्सपिरियन्स आहे तुम्हाला आजही बुक स्टोअर्स मधूनच पुस्तक खरेदी करून वाचता येतात. आणि बुक स्टोअर्सची पण जबाबदारी बनते की त्यांनी मॅक्सिमम पुस्तक डिस्प्ले करावी, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या नजरेत येईल. तेही म्हणजे डायव्हर्ट झाले की बाकीचं एक जनरल स्टोअर्स मध्ये जर कन्वर्ट झाले तर परत पुस्तकांचा तेवढा जो स्पेस आहे, पुस्तकांची जी स्पेस आहे ती आपल्याला कमी झालेली दिसते. बरोबर. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या पद्धतीमध्ये कसा बदल करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना वाचन हे ओझे वाटणार नाही? जसं मी पहिलेच बोललो की एक सिलेबसचाच पार्ट असावा. बरोबर आहे. आणि तो म्हणजे कुठल्याही प्रकारचं ग्रेडिंग किंवा मार्किंग सिस्टम त्याला नसली पाहिजे. जसं फॉरेन मध्ये स्पोर्ट्स हा एक पर्टिक्युलर क्लास हेच आहे, सब्जेक्टच आहे, सब्जेक्ट आहे. तसं हा आपला वाचन हा एक सब्जेक्टच कंपल्सरी गव्हर्नमेंटने केला पाहिजे. हो. तरच म्हणजे तुमचं एक दिवसातलं एक ठराविक अर्धा तास का असे ना वाचन तेवढं होऊ शकतं. आणि ते अवांतर अभ्यासाव्यतिरिक्त. भविष्याकडे पाहताना पुढील 20 वर्षात पुस्तकाचे स्वरूप कसे असेल असे तुम्हाला वाटते? कदाचित हार्ड कॉपीज आपल्या कमी होतील. आता आजही बऱ्याच लोकांना हार्ड पेपर बाउंड म्हणजे हार्ड कव्हर जी असतात ते ती पुस्तकं घ्यायला आवडतात. त्याचं कलेक्शन असतं लोकांना, तर त्याच्याही एक वेगळा डिमांड आहे. तो वर्ग वेगळा आहे वाचकांचा की ज्यांना हार्ड कलेक्शन करतात. बरोबर. कदाचित तसा एलिट वर्ग कमी राहील फ्युचरमध्ये. पुस्तकाचा फॉर्म बदलेल कारण डिजिटल मध्ये जास्त वाचतील लोक. परंतु पुस्तक हे राहीलच. म्हणजे ते एक आपल्या डॉक्युमेंट म्हणून लोक पुस्तकालाच मान्यता प्रिफर करतील. नाही, आपण आता तुमचं येणारा जून मध्ये तुमचं एक पुस्तक येते, द लिगसी ऑफ डॉक्टर मनमोहन सिंगचं जे आहे पुस्तक इंग्रजीमध्ये येते, तर त्याबद्दल जरा सांगाल का प्रेक्षकांना? म्हणजे त्यांना त्या संदर्भात थोडीशी माहिती मिळेल सो दॅट ते पुस्तक विकत घेऊ शकतील. पुस्तक हे डॉक्टर मनमोहन सिंगांची जी जर्नी राहिलेली, त्यांचा जो प्रवास राहिलेला आहे. बरोबर. तर पार्टिशन झाल्यानंतर ते भारतात आले, अमृतसरमध्ये आले. त्यांनी खूप कष्टांनी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर ते इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी PhD DPhil ऑक्सफर्ड, केम्ब्रिज दोन्ही युनिव्हर्सिटीज मधून त्यांना इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना डिग्री त्यांनी मिळवलेली. त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंटचे सल्लागार पण राहिलेले आहेत इकॉनॉमिक अफेअर्सवर. बराच प्रगल्भ काळ त्यांनी ह्याच्यामध्ये ब्युरोक्रेसीमध्ये पण काढलाय आणि अकॅडमिक्स मध्ये पण काढलेलं आहे. त्यामुळे त्यांची आपल्या नेशन बिल्डिंग मध्ये एक वेगळं कंट्रीब्युशन आहे. त्यांचं एक उदाहरण आहे आपल्या सगळ्या नवतरुणांसाठी. हो. आणि ते ज्या प्रकारे त्यांचा पब्लिक डिस्कोर्स म्हणजे त्यांची जी वागणूक होती, बोलण्याची जी पद्धत होती, ते म्हणजे कधी हार्शली कधी आले नाहीत लोकांसमोर. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्याचाच एक ओव्हररिव्ह्यू या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल वाचायला. त्यामुळे माझं सगळ्यांना अपील राहील की तुम्ही जरूर आवर्जून एक खरेदी करून पुस्तक वाचावं. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू. आणि याचसोबत जनमत मंचवरील आमच्या आजच्या संवादाची इथे सांगता होत आहे. नवी मुंबईहून आमच्यासोबत जोडले गेलेले प्रथमेश मळईकर यांचे मनपूर्वक आभार. या अविरत स्क्रोलिंगच्या रील शॉर्ट्सच्या दुनियेत एखादे पुस्तक हातात घेणे सजग बंडखोरीचे क्रांतिकारी पाऊल आहे, याची आठवण त्यांनी आज आपल्याला करून दिली.
जर आपल्याला आपली घटनात्मक मूल्ये जपायची असतील आणि एक अधिक सुसंवादी वैचारिक समाज घडवायचा असेल तर त्याची सुरुवात वाचनाच्या या संत पण परिवर्तनीय शक्तीनेच होते. आजच्या या संवादाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही आमचे पब्लिशिंग आणि प्रिंटिंग पार्टनर केतकी प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याही मनापासून आभार मानतो. गेली 4 दशकाहून अधिक काळ दर्जेदार आणि प्रभावी साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात केतकी प्रकाशनाचा मोलाचा वाटा राहिला आहे. उच्च दर्जाचे पुस्तक प्रकाशन आणि अत्याधुनिक ऑफसेट प्रिंटिंग पासून ते कॉर्पोरेट आणि शैक्षणिक प्रिंटिंग सोल्युशन पर्यंत ते लिखित शब्दांना अत्यंत उत्कृष्टतेने जपण्याचे आणि सादर करण्याचे काम करत आहेत. जर तुम्ही एका नवोदित लेखक असाल आणि संपूर्ण ISBN सपोर्टसह तुमचे पुस्तक प्रकाशित करू इच्छित असाल किंवा एखादी संस्था म्हणून उत्कृष्ट प्रिंटिंग सेवांच्या शोधात असाल तर केतकी प्रकाशन हा तुमचा एक विश्वासू भागीदार आहे. आमच्या सर्व प्रेक्षकांचे देखील ट्यून इन केल्याबद्दल धन्यवाद. जर आमच्या आजच्या या चर्चेने तुम्हाला तुमच्या कपाटावरील पुस्तकाची धूळ झटकून ते पुन्हा वाचण्याची प्रेरणा दिली असेल किंवा आपल्या वाचन संस्कृतीकडे एक नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडले असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या पुस्तक प्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि जनमत मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की नोंदवा. आम्हाला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुमचे पुढचे कोणते पुस्तक तुम्ही वाचत आहात. धन्यवाद.